सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निधीमधनं संगमनेर शहरामध्ये अनेक मोठमोठी विकास कामं मार्गी लागली आहेत. बाळासाहेब थोरात यांनी अनेक कामांसाठी निधी मिळवून सुद्धा मागील 3 वर्षांपासून प्रशासनानं अनेक कामं रखडवली आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तरी प्रलंबित सर्व कामं आणि विषय तातडीनं मार्गी लावावेत यासाठी सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी नगरसेवक आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवरती मोर्चा काढून निवेदन दिलं आहे. संगमनेर नगरपालिकेकडनं विविध कामांच्या बाबतीत होत असणाऱ्या दिरंगाईबाबत काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे तसेच किशोर पवार, नितीन अभंग, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्रे, सिद्धाराम दिद्दी तसेच योगेश जाजू, प्रमोद कडलक, अफजल शेख, एकनाथ श्रीपाद, सौ प्रमिला अभंग, सौ शीतल भुसाळ, हर्षल रहाणे, मोहसिन शेख, अंबादास आढेप तसेच जीवन पांचारिया, रिजवान मंत्री, अमित गुंजाळ, निखिल पापडेजा, कमलेश उनवणे, गौरव डोंगरे, विशाल ढोले आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. निवेदनामध्ये म्हटलंय की स्वच्छ आणि सुंदर संगमनेरमध्ये सध्या कचरा व्यवस्थापन होत नाहीये, त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळून सुद्धा मागील 3 वर्षांपासून प्रशासनानं अनेक रस्त्यांची कामं केलीच नाहीयेत. रस्त्यावरती खड्डे पडलेत, अनेक गटारी तुंबलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरामधील आणि उपनगरामधील अनेक पथदिवे बंद आहेत. गुन्हेगारीच्या काही घटना घडत आहेत. शहर आणि उपनगरांमध्ये डास निर्मूलनासाठी फवारणी होणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच घंटागाडी नेमून दिलेल्या वेळेस प्रभागामध्ये जात नाही, त्यामुळे अनेक नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकतायत. शहरामध्ये उपनगरामध्ये कचऱ्यासह मोकाट जनावरांचं प्रमाण वाढलंय. या सर्वांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी तसेच सर्व प्रलंबित कामं तातडीनं सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बोलताना दुर्गाताई तांबे म्हणाल्यात की लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या माध्यमामधनं शहरामधील विकास कामांसाठी सातत्यानं मोठा निधी मिळाला आहे. शहरामध्ये अनेक कामं मार्गी लागली आहेत. सततच्या स्वच्छतेमुळे संगमनेर नगर परिषदेला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती अनेक पुरस्कार मिळालेत. मात्र मागील 3 वर्षांपासून नगरपालिकेवरती प्रशासन असल्यानं सर्व कामं ठप्प झाली. विकास कामांसाठी मोठा निधी मिळून सुद्धा कामं रखडली आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. या सर्व प्रलंबित कामांसाठी सध्याचं सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे. तरी नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व कामं तातडीनं सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान यावेळी आदित्य बर्गे, आलोक बर्डे तसेच विजय उदावंत, मच्छिंद्र दिघे आदींसह शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. हे निवेदन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वीकारलंय.
पुढील 8 दिवसांमध्ये तातडीनं कारवाई करण्यात येईल असं आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आलंय. संगमनेर शहरामधील अनेक विकास कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा निधी मिळवलाय. म्हाळुंगे नदीवरील पूल तातडीनं व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांनी निधी मिळवलाय. मात्र फक्त राजकारण करण्यासाठी प्रशासनानं ते थांबवलंय आणि आता सुद्धा ते काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये. तातडीनं हा पूल पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्व शिष्टमंडळानं केली आहे. गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झालेली नाही. बरोबर 3 वर्षापूर्वी 17 डिसेंबरला मी नगरपालिकेची पायरी नगराध्यक्ष म्हणून उतरले. त्यानंतर मी 3 वर्षांनी या ठिकाणी या पायरीवरती चढलेले आहे. नगरपालिकेत मी आलेले आहे. कारण पहिले प्रशासक हे प्रांत अधिकारी होते. त्यानंतर आपल्या राज्य सरकारने नियम काढला की आता इथले जे चीफ ऑफिसर आहे ते इथले प्रशासक असते. गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक आहे आणि माझा शहरामध्ये नेहमी चक्कर असायचा. बारीक पाहणी आम्ही करत असायचो. नगरसेवकांचं कामही या ठिकाणी चालू होतं. 3 वर्षापासून इथं कुणी नसल्यामुळं बॉडी नसल्यामुळे इथली जी शहराची अवस्था आहे ती अतिशय वेगळ्या प्रकारची झालेली आहे. 3 वर्षापासून वरचं सरकारही वेगळं आहे आणि त्यामुळं जो निधी आमचे आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी आणलेला होता त्याची अजूनही 100 कामं प्रलंबित आहेत. छोटी मोठी म्हाळुंगीच्या जो पूल आहे त्याला 4.5 कोटीचा निधी बाळासाहेब थोरात साहेब यांनी दिलेला आहे. त्याचं काम दम अडवण्यात आलं. त्याला मुद्दाम दिरंगाई करण्यात आली आणि सतत त्याला अडथळा आणण्यात आला. तर अशा प्रकारचं कामकाज या ठिकाणी चालू आहे. शहरामध्ये आपल्या सर्वांना नागरिकांना कल्पना आहे की आपलं शहर एक स्वच्छ शहर म्हणून आपण अनेक बक्षिसं घेतलेली आहेत. हरित शहर म्हणून अनेक चांगली बक्षिसं आपण घेतलेली आहेत आणि याच ठिकाणी आपण स्वच्छता शहराचा विकास हा सतत केलेला आहे. शहरामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये 18 वर्षामध्ये 35 ते 40 गार्डन आपण या ठिकाणी केलेले आहे. नागरिकांच्या आरोग्याची सुद्धा आपण चांगल्या प्रकारची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु ही दिरंगाई होत असते. त्यांना कामामध्ये सतत अडथळे निर्माण करण्यात येत असतात आणि म्हणून या ठिकाणी आपले जे लाईटवर LED पोल बसवले LED दिवे आहेत ते सुद्धा मागच्या युती सरकारपासून आपल्याला मिळत होते. ते सुद्धा आता मिळण्याचे बंद झाले. तरी सुद्धा या ठिकाणी आपण त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे सर्व जनता ही नाराज आहे. शहरातील उपनगरांमध्ये रस्ते खोदून ठेवलेले आहेत. आजही 100 कामांचं टेंडर हे वर्क ऑर्डर झालेली आहे. त्याचप्रमाणे भुयारी गटार योजनेचं STPचं काम सुद्धा या ठिकाणी काही विरोध करून आणि काही त्यामध्ये सर्वांनी हे करून त्या ठिकाणी बंद पाडलेलं आहे. त्यामुळे STPचं जे काम आहे ते बंद पडलं तरी सुद्धा फेज 1चं काम चालू आहे. त्या ठिकाणी सुद्धा खूप रस्ते खोदून पडलेले आहेत. शेवटी शहराचा विकास हे ध्येय बाळासाहेब थोरात साहेब यांनी घेतलेलं होतं आणि त्यानुसार एक चांगला निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला होता. परंतु ते कामं सुद्धा या ठिकाणी करण्यात येत नाहीत. त्याप्रमाणे खूप म्हणजे जी सफाई आहे ती आपल्या संपूर्ण आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला 10 कोटीचं बक्षीस, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडनं आपले अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 1.5 कोटीचं, त्यानंतर 1 कोटी 50 लाख अनेक बक्षीस आपल्याला मिळाली. त्यावर आपण बऱ्यापैकी या ठिकाणी काम केलं. त्याचप्रमाणे थोरात साहेबांनी दिलेल्या निधीची कामं मात्र गेल्या 3 वर्षापासून पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून रस्त्यांची सगळी दुर्दशा झालेली आहे. सर्व ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळं नागरिकांना सतत हा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरामध्ये धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे. फवारणी सुद्धा योग्य प्रकारे व्हायला पाहिजे तशी होत नाही. त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे.
आणि मोकाट जनावरं ही सुद्धा रस्त्यावर खूप फिरत असतात. अनेक नागरिक त्यामध्ये जखमी होतात, फ्रॅक्चर होतात. परंतु यामध्ये प्रशासनाचं निश्चितपणे जास्तीत जास्त लक्ष पाहिजे असं मला वाटतं. आणि आम्ही अशा प्रकारचं. शावीस शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74, तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार: पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती: पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता: डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण: नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.